आज श्रावणी अमावस्या आणि पोळ्याचा हा सण आहे आणि शेतकरी वर्गात सणाचं फार महत्त्व आहे। कारण वर्षभर मेहनत करणारा आपला जो बैल असतो त्याची आज पूजा केली जाते, त्याला गोड जेवण दिलं जातं आणि अशा पद्धतीने हा सण आपण अगदी सर्व शेतकरी कुटुंब, तसेच शहरात तर बैल नसतात पण मातीचे का होईना बैल आपण आणून घरामध्ये त्याची पूजा केली जाते आणि अशा पद्धतीने हा आज उत्साहाचा आनंदाचा सण आहे। त्या सणानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। लवकरच आता गणपती येणार आहे, नंतर दसरा, दिवाळी आणि तिथून पुढे लग्नसराई सुरू होणार। मग आता लग्नसराई सुरू होणार तर आपल्याला लग्न जर करायचं असेल मुलाचं मुलीचं तर त्यासाठी आपल्याला 2 महिने 4 महिने पूर्वतयारी करावी लागते। कारण लग्न म्हणजे असं एखादी वस्तू जसं आपण बाजारात जाऊन घेऊन येऊ शकतो, समजा एखाद्या मोठ्या शॉपमध्ये गेलो, जी पाहिजे ती वस्तू आपल्याला जशी पैसे आपल्याकडे अवेलेबल आहे तशी भारी वस्तू आपण घेऊ शकतो। पण आता लग्न म्हणजे ही काय अशी बाजारात मिळणारी वस्तू नाही, तर त्यासाठी आपल्याला 2 महिने 4 महिने चांगलं वधूवर सूचक केंद्र शोधून त्या ठिकाणी नाव नोंदणी करून योग्य अशा स्थळाची पाहणी करायची असते। मग त्यात खात्री करायची असते त्याच्या बाबतीत, त्याच्या परिवाराबाबतीत, आणि ते जर चांगलं स्थळ जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सांगायची गरजच नाही, सर्वजवळ सर्वांना माहीतच आहे, पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र अगदी विश्वासनीय ठिकाण आहे। या ठिकाणी मी स्वतः मुलाच्या मुलीच्या घरी जाऊन घरदार फॅमिली बघून मध्यस्थी करून जमवण्याचं काम करतो। आमची मोठी अशी टीम आहे, पाथरीकर, बोरशे, आहेर, खैरनार, पुण्यात पण टीम आहे, अश्विनी मॅडम आहे, मनीषा मॅडम आहे, अशी जवळजवळ 5-7 जणांची आमची टीम आहे। सर्व ग्रुपच्या माध्यमातून आम्ही सहकार्य करून लग्न जमवण्याचं काम करतो। मग IT क्षेत्रात जर पुण्यातच जॉब करणारे पाहिजे तर पुण्यात आपलं ऑफिस आहे, क्लास 1 क्लास 2 पाहिजे छत्रपती संभाजीनगरला सर्व स्थळांची माहिती मिळते। आणि गरीब शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक ग्रुप आहे, घटस्फोटितांसाठी एक वेगळा ग्रुप आहे, डॉक्टर इंजिनिअरसाठी मुलामुलींचा वेगळा ग्रुप आहे, इंजिनियर मुलामुलींचा वेगळा ग्रुप आहे, वेबसाईट आहे, पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र या नावानं आपलं यूट्यूब चॅनल आहे। या यूट्यूब चॅनलवर मुलाची मुलीची माहिती देत असतो, पण ज्यांना द्यायची असेल त्यांची देतो, बाकीची नाही। तसेच माझा पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र या नावानं इंस्टा ID आहे। इंस्टा IDला माझे 50,000च्या पुढे फॉलोअर्स आहे। माझं कुठेतरी काम चांगलं आहे म्हणून एवढे माझे फॉलोअर्स आहे हे मला कळतं, नाहीतर माझं काही फारसा ज्ञानी नाही, माझी काही मोठी डिग्री नाही, मी काही फार श्रीमंत पण नाही, फक्त एक इमानदारीनं विश्वासानं काम करणारा व्यक्ती समाजाला कळलेला आहे का ह्या व्यक्तीची चांगली तळमळ आहे, अहोरात्र झटणारा ही व्यक्ती आहे, इथे एकदा तरी आपण भेट द्या। खरंच मी यूट्यूबमुळं इंस्टामुळं इतक्या लोकांपर्यंत पोहोचलो की मलासुद्धा कल्पना नव्हती की मी इतकं सर्वांपर्यंत आपली चांगली सेवा देऊ शकतो। आणि खरंच यूट्यूब इंस्टाचा मी पहिले तर आभार मानायला पाहिजे, त्यातलं काही एवढं फारसं ज्ञान नव्हतं, पण मुलाच्या सगळ्यांच्या आग्रहास्तवर मी यूट्यूबला इंस्टाला व्हिडिओ बनवत गेलो, टाकत गेलो आणि लोकांपर्यंत माझं चांगलं कार्याची चांगली प्रतिमा पोहोचलेली आहे। मला कॉल येतात अक्षरशः, आपलं मी तर मराठा समाजाचंच काम करतो पण इतर समाजाचे सुद्धा माझे व्हिडिओ बघून माझं कार्य बघून त्यांना माझ्याबद्दल जो आदर प्रेम वाटतो तर तो खरंच त्यांनी मला ज्यावेळेस फोन करतात मलासुद्धा वाटतं की आपण अजून यात माझी जो उत्साह वाढतो, अजून आपण किती चांगली सेवा देऊ शकतो, किती चांगलं कार्य करू शकतो, त्यासाठी मी सातत्यानं झटत असतो। जर पुण्याच्या ऑफिसला जायचं असेल तर दिवसभर छत्रपती संभाजीनगरला ऑफिस करतो, रात्रीचा प्रवास करतो, पुण्याला दिवसभर ऑफिस करतो, परत 2 दिवसानंतर परत रात्रीचा प्रवास करतो, छत्रपती संभाजीनगरला ऑफिसला येतो।
एवढी जर सेवा तुम्हाला अगदी मन लावून आम्ही करतोय, तर तुम्हाला पालकांना एक विनंती आहे की आलेल्या बायोडाट्याला तुम्ही एखादा तरी कॉल करत जा. मुलांनी करावा, मुलींनी करावा, पालकांनी करा, कोणीतरी. आम्ही एवढे बायोडाटे तुम्हाला देतो की तुम्ही कॉल करत जा. त्यांची लग्न लवकर जमतील. सगळं जर तुम्ही सोनवणे साहेब आम्ही तुमच्याकडे नाव नोंदणी केली, तुम्हीच सगळं करा, तुम्हीच त्यांचा निरोप द्या, तुम्हीच त्यांना बायोडाटे पाठवा आणि ते काय म्हणतात ते आम्हाला तुम्हीच सांगा. आम्ही काही फोन करत नाही. असं जर केलं तर लग्न जमणार नाही. आपल्या मुलाचं, तुम्हाला एकच मुलगा किंवा मुलगी आहे त्याचं लग्न करायचे. आता माझ्याकडे हजारो मुलं आहे, हजारो मुली आहे. प्रत्येकाचा जर दररोज मी कॉल करत गेलो, प्रत्येकाचे जर उत्तरं घेत गेलो, आणि एवढे लवकर पालक उत्तर देतात का? तुम्हाला माहीत आहे तुम्ही मुलाचे मुलीचे दोन्ही पालक काय करता. हो हो सोनवणे साहेब फोटो बायोडाटा पाठवा, मी तुम्हाला सांगतो. त्यानंतर काही सांगत नाही, मेसेज पण करत नाही, रिप्लाय पण देत नाही. मला नका देऊ, पालकांना तरी द्या. म्हणून सर्व पालकांना माझी विनंती आहे, आवडलेला बायोडाटा, समजा आम्ही एखाद्या वेळेस फोन करायला विसरलो असेल तर कमीत कमी तुम्हाला मेसेज टाकतो, यांनी तुमची पसंती दिलेली आहे. त्यावर तुमचा कमीत कमी एखादा रिप्लाय आहे, शिक्षणात बसत नाही, नात्यात बसत नाही, उंचीत बसत नाही किंवा मुलाला पसंत नाही, काहीतरी द्या. जे जे मुलं मुली पालक रिप्लाय देतात त्यांचे लग्न जमतात. आणि जे काहीच करत नाही त्यांना आम्ही काही करू शकत नाही. आम्ही फक्त सहकार्य करू शकतो. तुम्हाला सुद्धा म्हणजे स्वतःहून काहीतरी पुढाकार घेणं गरजेचं आहे. आणि दुसरा मुद्दा, लग्नाच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज केल्याशिवाय लग्न जमत नाही. ठराविक वेळेत खूप चांगली स्थळं भेटतात, पण काय असं आलेली चांगली स्थळं आपण ठोकरून लावतो. नाही असं पाहिजे, तसं पाहिजे, माझ्या वडिलाकडे हे आहे, गाडी आहे, बंगला आहे, त्याच्याकडे सर्वच पाहिजे. जो गरीब हुतकरू एखादा तरुण मुलगा, निर्व्यसनी मुलगा जर पुण्यासारख्या ठिकाणी जॉबला लागतोय, त्याला 15-20 लाखाचं पॅकेज मिळतं आहे, तो लगेच गाडी कसा घेणार, लगेच तो पुण्यामध्ये 1 कोटीचा फ्लॅट कसा घेणार आणि आपली सगळी हौस कशी पूर्ण करणार? असं नसतं. आपल्या आईवडिलांकडं असेल कदाचित, पण जनरली माझ्याच आयुष्यात मी सांगतो, आता कुठेतरी माझ्या मुलीचे शिक्षण कंप्लीट झाले, मुली जॉब म्हणजे इंजिनियर झाल्या, मुलं इंजिनियर झाले, त्यावेळेस घरदार सगळे कंप्लीट शहरात झाले. मग आता जो मुलगा लगेच लग्नाला उभा आहे त्याचं लगेच घराची तुम्ही सुद्धा अपेक्षा पुण्यासारख्या ठिकाणी तरी करू नका. फक्त होतकरू बघा, निर्व्यसनी बघा, समजदार बघा. आणि मुलांनाही तेच सांगतो, हे झालं मुलीच्या बाबतीत. त्या मुलगी बघताना ती जॉबला पण पाहिजे, तिला घरातलं काम पण केलंच पाहिजे, सगळ्या परिवाराला धरून चालली पाहिजे, नातेवाईकाच्या प्रत्येक कार्यक्रमाला ती आलीच पाहिजे. मग आता जॉब करेल किंवा नातेवाईकाच्या लग्न करायतील, दोन्हीतून एक करू शकते. म्हणून आता तिच्याकडनं सगळ्या गोष्टी, घरातलं काम करेल किंवा नोकरी करेल. कारण नोकरी करणं, दोन्ही टायमाचा स्वयंपाक करणं हे शक्य नसतं. IT मध्ये जॉब करणाऱ्या मुलींची काय हाल असते मला माहीत आहे. टार्गेट असतं, ते रात्री जरी सुट्टी असली तरी त्यांना ते पुरं करावं लागतं. म्हणून पालकांनी अपेक्षा मर्यादित ठेवाव्या. कारण नोकरी करणाऱ्या मुलीकडून कुठलीच अपेक्षा तुम्ही करू नका. ज्याला सर्व सुविधा पाहिजे, सुनाकडनं अपेक्षा आहे, त्यांनी सर्वसाधारण गृहिणी मुलगी अवश्य करा. सांगताना सांगा का आम्हाला नोकरीची अपेक्षा नाही, घर सांभाळलं बस झालं, वेळेवर जेवण, चहा पाणी, नाश्ता दिला तरी बदल. असं जर ज्यांनी केलं तर ते सुखी राहतील, घटस्फोट होणार नाही आणि भविष्यात अडचणी उभ्या राहणार नाही. लग्न करोस्तोवर चांगली पगारवाली मुलगी करताना अगदी आनंद वाटतो. श्रीमंत घरातली मुलगी करताना तर त्याच्याहून आनंद वाटतो का आपल्याला श्रीमंत सासरा भेटला, त्याच्याकडे बंगला आहे, गाडी आहे, सगळं काही आहे, ते त्याच्याकडं आहे. पण आपल्याकडे जर नसेल तर त्याही मुलीला थोडा त्रास होतोय. म्हणून बघताना आपली आतून जसं असेल तसे जर मुलींनी पाय पसरले, खरं कडू बोलतोय थोडंसं, पण वाईट वाटेल, पण जे सत्य आहे ते बोलतो. जर आतूनाप्रमाणे जर पाय पसरले तर लग्न लवकर होतील. मी सगळ्या 15 वर्षाचा अनुभव घेतलेला आहे. लोक नंतर येतात, रडतात, सोनवणे साहेब आम्ही असं फसलो, तसं फसलो. आता फसल्यावर आम्ही तरी काय करणार आहे? त्यावेळेस सुरुवातीला पाहताना आपल्या
लेवल न बघता खूप अपेक्षा मोठ्या ठिकाणी द्यायचं आणि त्या ठिकाणी नंतर त्रास झाल्यावर रडत बसण्यापेक्षा योग्य असा जोडीदार निवडा. आणि असा योग्य जोडीदार फक्त पार्थ मराठा वधू व सूचक केंद्रात भेटेल, खात्रीशीर सांगतो. पण मला सोबत घेऊन जा किंवा कमीत कमी लग्न करण्यापूर्वी माझा सल्ला तरी घ्या की बाबा आम्ही असं स्थळ बघितलं, त्या बाबतीत काय तुमचं मत आहे. हे जर तुम्ही विचारलं तर आम्ही निश्चित सांगू, कारण आमच्या कार्यातून कुणाची फसवणूक होऊ नये म्हणून जी सत्य घटना आहे ती आम्ही निश्चित सांगतो. भलं कुणाला राग येऊ का येऊ. पेमेंट जर मुलाचं स्लिप देतो, 7/12 देतो, घराचे कागदपत्र पाहिजे असेल तेही आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो. अशी आमची सेवा आहे. आमच्या कार्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, अजून आम्ही यात काय सुधारणा करावी, तुम्ही आम्हाला अवश्य सांगा. आजकाल तर आता अलीकडं खूपच अवघड परिस्थिती निर्माण होत चाललेली आहे. आता 1-2 पालकांची रिक्वायरमेंट होती, सोडून साहेब मुलाचं मेडिकल पण चेक करा, त्याच्यामध्ये काय काय प्रॉब्लेम आहे, तो दारू पितो का, अजून काही व्यसन आहे का, ते सगळं त्या मेडिकलमध्ये येतं आहे. माझं का मी काय डॉक्टर नाही, पण ते पालकांची रिक्वायरमेंट म्हणून मी तुम्हाला सांगितली. काहींची जर मागणी असेल तर तीसुद्धा पुरावी लागते, कारण आपलं जर सत्य आहे तर द्यायला काही हरकत नाही, असं माझं मत आहे. यावर तुमचं सर्वांचं काय मत आहे कमेंट करून सांगा. मी तर जास्त माझं कमेंटकडे एवढं लक्ष नसतं, मी बघत नाही. पण तुमची कमेंट चांगली असेल वाईट असेल, जी काही माझ्याबद्दल असेल ती बिनधास्त कमेंट करा, कारण तुमची कमेंट करायची मी एखाद्या वेळेस वाचली आणि मला जर वाटलं का आपल्याला इथं चुकतं आहे तर मी निश्चित दुरुस्त करण्याचा प्रयत्न करीन. माझा संपर्क नंबर आहे 9403 41 40 87. तर परत आपल्या पोळ्याच्या सणानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि लवकरात लवकर आता लगनसरीच्या दिवाळी लागली, म्हणजे दिवाळीचा सण झाला म्हणजे तुळशीचे लग्न लागणार आणि तिथून पुढे आपल्या लग्नाचा तारखा सुरू होणार. तसे आता श्रावण महिन्यातसुद्धा बरेच आपल्या हातून काही लग्न झाले, काही साखरपुडे झाले आणि असे जमावे म्हणून तुम्हाला सतर्क असावे म्हणून तुम्हाला सावध करतो का आता 2 महिन्यापूर्वी नोंदणी करा, जेणेकरून तुम्हाला पुढं आपल्याला वाटचाल करायला सोपं जाईल. तर चला लवकरात लवकर माझ्याशी संपर्क करा. माझं ऑफिस आहे कार्तिकी हॉटेल शेजारी, प्रोफेशनल कुरिअरच्या वरती 1ल्या मजल्यावर शांग्रीला कॉम्प्लेक्स समर्थनगर येथे.